आपण कुठेतरी काहीतरी देतो आणि कुठून तरी आपल्याला ते परत मिळतं. आयुष्य किती साधं असतं ना, जे काही आपण देतोय, ते आपल्याला परत मिळतं. हां, मग काही वेळेला आपण जिथे दिलंय तिथून जरी ते आपल्याला नाही मिळालं, तरी इतर अनेक ठिकाणांहून अनेक अगणित गोष्टी आपल्याला मिळत असतात. या ब्रह्मांडामध्ये आपण जो विचार सोडतो, तोच विचार मोठा होतो आणि म्हणून आपण स्वतःबद्दल काय विचार करतोय याबद्दल अवेअर राहूयात. इथे सर्वजण परिपूर्ण आहेत. सर्वजण काही ना काहीतरी करू पाहतायत. ते सकारात्मक करतायत की नकारात्मक यात आपण पडायला नको, पण काहीतरी प्रत्येक जण करतोय. मग आपल्याला पण काहीतरी करायचंय. मात्र आपण सगळं सकारात्मकच करायचं, असं वचन स्वतःला देऊयात. इतकं सरळ, सोपं, साधं आहे सगळं. पण आपल्याला असं वाटतंय, की नाहीये काहीच आपल्या मनासारखं. उगाचच गुंता, उगाचची चिंता. कशाला? मस्त एक कप चहा, पुस्तकं आणि भरभरून व्यक्त होणं, लिहिणं, अशी ही एक संध्याकाळ असावी, जिथे आपण स्वतःच्या जवळ जाऊ. आणि आज मी तेच करतीये. रोज हे करत असते, पण आज ही संध्याकाळ तुमच्यासोबत शेअर करतीये. खूप छान वाटतंय. समोर बाल्कनीचं दार उघडं ठेवलंय. मस्त वारा येतोय. पक्ष्यांचे आवाज येतायत. समोर एक डोंगर आहे. छान वाटतंय. सगळंच किती छान आहे. पण पाहिलं तर ते छान. नाही पाहिलं त्यातली मजा आपल्याला कळणारच नाही. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को-फाउंडर. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सायकॉलॉजिकल व्हिडिओज असतात. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अडथळ्यांवरती अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण बोलत असतो. तुम्ही स्वतःला बरे करू शकता, असं मी खूप आत्मविश्वासाने सांगू शकते, कारण मी स्वतःला बरं केलंय. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती मला खूप वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. शालेय जीवन असेल, कॉलेज लाईफ असेल किंवा लग्नानंतरचा काळ असेल किंवा ज्यावेळेला आपल्याला आपलं YouTube चॅनल सुरू झालं तो कालावधी असेल. असे अनेक टप्पे आहेत, ज्या टप्प्यांवरून मी स्वतःला सावरत, स्वतःला बदलत, स्वतःमध्ये सकारात्मक गोष्टी भरत इथपर्यंत आलीये. प्रत्येक क्षण हवा-हवासा, नवा वाटू लागतो, ज्या वेळेला त्या क्षणामध्ये आपण ऊर्जा भरतो. गेले 2 दिवस प्रामाणिकपणे सांगते, इतका कंटाळा आला होता किंवा सगळंच निरुत्साही वाटत होतं. कधी-कधी येतो कंटाळ्याचाही कंटाळा येतो. कविता आहे इंदिरा संतांची. त्या म्हणतात कवितेमध्ये, की कधी-कधी कंटाळ्याचाही कंटाळा येतो. होतं ना असं? म्हणजे असं वाटत होतं, की सगळं थांबून राहिलंय. पण मग आज जरा स्वतःला पुश केलं आणि खूप काम केलं आज. मग असं वाटलं, की नाही, आपण थोडंसं स्वतःला पुश केलं, स्वतःवरती जबरदस्ती केली, की प्रत्येक क्षण हा नवा वाटतो. कारण त्या क्षणामध्ये आपण आपली एनर्जी भरतोय. आणि ज्या वेळेला त्या क्षणाला जगणं किंवा त्या क्षणामध्ये एनर्जी ओतणं आपल्याकडून होत नाही, त्यावेळेला सगळंच थांबल्यासारखं होतं. मला नेहमी वाटतं, की आयुष्याचे 2 भाग असतात. अडचणी, त्रास, तब्येत वगैरे, वगैरे सगळं एकीकडे आणि आयुष्य जगणं एकीकडे. काहीही झालं तरीही त्या अडचणींचा, बदलणाऱ्या हार्मोन्सचा परिणाम आपल्यावरती व्हायला नकोत.
येईल, खूप रडू येईल, त्रास होईल. मीही खूप रडते. आणि रडल्यानंतर पुन्हा स्वतःला सांगायचं, की नाही, आपल्याला जगायचंय, आपल्याला छान काम करायचंय. आपल्याला खूप गोष्टी करायच्या आहेत, ज्या जगण्याला अर्थ देतील. आणि मग आपोआपच जगण्याला अर्थ यायला लागतो. असा क्षणाक्षणाचा आनंद कधीतरी घ्यावा की. सकाळपासून घाई, 2 दिवस झाल्या सगळी घाई चालू होती. गेले 1-2 महिने झालं सगळं बिनसलंयच. पण तरीही मला छान जगायचंय, ही भावना कुठेतरी आहे. हां, त्या भावनेवरती मात करणाऱ्या घटना घडत असतात. आणि त्यात ज्यावेळेला सेशन्स घेतो, त्यावेळेला अनेकांच्या गोष्टी ऐकायला मिळतात. हां, तेव्हा ही जाणीव होते, की आपण कदाचित आपल्या वाट्याला कमी दुःख आहे किंवा जरी सारखं दुःख असलं तरीही आपण ह्यातून बाहेर पडू शकतोय. आपण स्वतःला बरं करू शकतोय. याची जाणीव होते आणि मग स्वतःच्या क्षमतेबद्दल आपोआपच कृतज्ञता बाहेर पडते. मग सगळ्या तक्रारी, सगळे त्रास बाजूला पडतात. असतात, असतात. खूप त्रास असतात. खूपदा वाईट वाटतं. अगणित त्रास असतात, अगणित. म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही, इतकं एखाद्याचं आयुष्य वाईट असतं. बऱ्याच जणांचं आयुष्य म्हणावं तितकं वाईट नसतं, पण त्यांना ते वाईट वाटत असतं. आणि बऱ्याच जणांचं आयुष्य खूप वाईट असतं, पण त्यांना ते त्यात काहीच वाईट वाटत नसतं. ते खूप छान जगत असतात. असे लोक सेशनमध्ये भेटतात. आता ह्या टप्प्यावर आल्यावर मागं वळून पाहिलं, की असं वाटतं, किती बदल केलेत मी माझ्यात. मला समाधान वाटतं, की मी हे बदल करू शकले. मी स्वतःवरती काम करू शकले. तशी परिस्थिती माझ्या जीवनात निर्माण झाली. अनेक गोष्टी, अनेक घटक, अनेक लोक ज्यांच्यामुळे कदाचित अ, मी स्वतःला वेळ देऊ शकते. अर्थात त्यात माझी जिद्द आहे, मी ते करतीये. पण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे खूप जणांकडून प्रेरणा मिळत असते. कधी-कधी असं फक्त शांत आपण बसतो. त्यावेळेला मागे वळून पाहताना समाधान वाटतं, की हो मी करू शकले. काही वर्षांपूर्वी मला असं वाटायचं, की मी आयुष्य वाया घालवलं का? मी माझ्या जगण्यातली 20 वर्ष अशीच घालवली. मी काहीच करू शकले नाही. आणि आता ज्यावेळेला 30च्या उंबरठ्यावरती आलीये, तेव्हा असं वाटतंय, की वाह! खरंच मी बदल केले. मी करू शकले. मी करत आहे. मला अजून भरपूर गोष्टी करायच्या आहेत. अमर्यादित गोष्टी आहेत शिकण्यासाठी. म्हणजे जेव्हा काहीतरी वाचायला मिळतं नवीन, त्यावेळेला असं वाटतं, की आपल्याला उगाचच असं वाटतंय, की आपल्याला खूप गोष्टी माहिती आहेत किंवा आपण खूप वाचलंय, आपण खूप लिहिलंय. ज्यावेळेला आपण बाहेर पडतो, बघतो, अनेकांच्या गोष्टी ऐकतो, त्यावेळेला वाटतं, की बापरे! लोक किती गोष्टी करू शकतात. हा प्रत्येक क्षण नवी सुरुवात करणारा आहे. आता मी बसतीये, आता मी बसलीये, बोलतीये. हा चहाचा कप, माझ्या समोरचं हे पुस्तक, हा कॅमेरा. कदाचित ह्यातून काहीतरी नवीन होईल, काहीतरी घडेल, माहिती नाही. आणि म्हणून ना, आपण प्रत्येक क्षणी छान विचार करणं गरजेचं आहे. माझ्याकडूनही अ, वाईट विचार केला जायचा, ज्यांच्यामुळे मला त्रास होत होत होता. त्यांच्याबद्दल वाईट मनात यायचं. पण मग आतून कुठून तरी वाटायचं, की अरे आपण काय विचार करतोय? असं का करतोय आपण? आपल्याला तर खूप गोष्टी करायच्या आहेत.
एखादं पुस्तक ज्यावेळेला हातात पडतं आणि त्यावेळेला त्यातल्या ओळी वाचल्या जातात, ते शब्द कानावरती पडतात, त्यावेळेला लक्षात येतं की नाही, या एवढ्या मोठ्या विश्वामध्ये आपण एक बिंदू आहोत आणि मग कसला अहंकार, कसला मीपणा. खूप काहीतरी करायचंय, खूप छान जगायचंय आणि प्रत्येकाने असाच विचार करावा. प्रत्येकाने छान जगावं, प्रत्येकाने छान राहावं, प्रत्येकाने नवीन-नवीन गोष्टी शिकाव्यात. सारखं मला हे सांगावसं वाटतं. स्वतःची काळजी घ्यावी, स्वतःवर प्रेम करावं. जर परमेश्वराने आपल्याला निर्माण केलंय, आपण इथपर्यंत आलोय, तर नक्कीच आपण काहीतरी शिकलोय, काहीतरी करण्यासाठी आपला जन्म आहे. तो हेतू आपण सर्वांनी शोधूयात. आणि तुम्हाला जेव्हा तुमचा हेतू सापडेल, त्यावेळेला त्या हेतूबद्दल कमेंट्समध्ये लिहा. मला वाचायला नक्की आवडेल. बाकी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप कृतज्ञता, खूप प्रेम. माझ्या गप्पा ऐकून घेतल्यात. कधीतरी मलाही कुणीतरी ऐकून घ्यावं असं वाटतं ना, म्हणून बोलले. भरभरून बोलले आज. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.